त्या संघाला पकड केले, या संघाला उभारून घातलेलं आहे. अरे नाही नाही नाही, आता टेन्शन घेऊ नका. या संघाचा प्लेअर दोन नंबरचा शेनगाव या संघावर चाल करून गेला. पाहू आपल्या संघासाठी काय करतो तो. वा, सरपंच असं नाव आता. चांगला उत्कृष्ट खेळाडू आणि आपल्या घरात परत. हा चला, शेनगाव या संघाचा प्लेअर वया संघावर चाल करून गेला. 1 नंबरचा प्लेअर पाहूया आपल्या संघासाठी काय करतो तो. आणि वायू संघ सुद्धा चांगला उत्तेजन भरण्याच्या प्रयत्नामध्ये, पण अजून काही निश्चित आपल्या संघासाठी गुण मिळतो का पाहतो, पाहूया. आणि चांगल्या प्रकारे त्यांनी आपल्या संघासाठी 2 गुण भेटलेले आहेत. 2 गुण घेतले का? जाऊ दे, आता लावू नको. पॉइंट घ्यायचे तर चांगले मॅचेस आहेत. इकडं सिरियल बसवत जा आलेली. हा म्हणजे उठताना व्यवस्थित का बाकीचे पाठीमागे सरकार थोडं. वा, चांगला खेळतो. वा, इकडे तिकडे उडी मारून जम्पिंग करून खेळतो. आणि त्यांनी सुद्धा आपल्या संघासाठी 1 गुण मिळवलेला आहे. आणि संघाला पुन्हा 1 गुण मिळालेला आहे. इकडं कोण आहे? ओंकार पाठीमागे पूर्वेला. वाय संघाचा प्लेअर 4 नंबरचा शेनगाव या संघावर चाल करून गेला. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो. डाऊन इकडून तिकडून पाळण्याचा प्रयत्न. वा, उत्कृष्ट खेळाडू. आणि दोन्ही संघाचे सामना पाहण्यासारखा या ठिकाणी खरंच म्हणावं तसं त्यांचं बोल करावं. कारण असे सामने डोळ्याकडून पाहणं म्हणजे आपल्या डोळ्याची पारणी फुटणे. त्यासाठी खरंच खेळाडू हा 8 नंबरचा शेनगावचा वाया संघावर चाल करून गेलाय. पाहूया आपल्या संघासाठी निश्चित टच गुण मिळवतो का. आणि वाईचा संघ सुद्धा पकडण्याच्या प्रयत्नामध्ये इकडून तिकडून धावतो. लांब लचक बांधा. पाहू आपल्या संघासाठी काय करतो तो. आणि असफल आणि आपल्या ग्राउंड मध्ये परत. हा वाई संघाचा प्लेअर शेनगाव संघावर चाल करून गेलाय. पाहू आपल्या संघासाठी नक्कीच गुण मिळवतो का. आणि इकडे तिकडे धावतो. खूप लांब हात करून पॉईंट करण्याचा प्रयत्न, पण असफल आणि आपल्या ग्राउंड मध्ये परत. हा 8 नंबरचा शेनगाव संघाचा प्लेअर खूप चपळ असा धावपळ करणारा. त्यांनी आपल्या संघासाठी गुण मिळवून घेतले. घेतला. हा 4 नंबरचा वाया संघाचा खेळाडू. बघूयात सुंदर अशा प्रकारची चढाई. इकडून तिकडे तिकडून इकडे. वा, लात मारून पळून घेण्याचा प्रयत्न, परंतु नाही. आणि आपल्या घरामध्ये परत. हा 8 नंबर शेनगाव या संघाचा खेळाडू. वाई संघ त्यांना पकडण्याच्या बेतामध्ये. घेण्याचा प्रयत्न करतो आहे. एक बोनस गुण शेनगाव संघाला. हा वाई या संघाचा खेळाडू शेनगाव संघावर चाल करून गेलेला 2 नंबरचा. मागे शिवप्रसाद पाचपुते सरपंच असं लिहिलेलं आहे. दोन्ही संघाचे गुणफलक 3-3 म्हणजे इक्वल आहे सध्या. दोन्ही संघ समान. हा उंचपुरा असा शेनगाव संघाचा 8 नंबरचा खेळाडू. वाई संघ त्यांना पकडण्याच्या बेतामध्ये. सुंदर पकड झालेली आहे. 1 गुण परत वाई या संघाला. 8 नंबरचा खेळाडू. याच्यापूर्वी 2 बोनस गुण दिले होते.
त्यांचं अभिनंदन. वाई संघाचं सुद्धा अभिनंदन. सुंदर पकड केलेली आहे. हा 4 नंबरचा वाई संघाचा 4 नंबरचा खेळाडू. सुंदर अशा प्रकारचा डान्स. सर्व सामन्यासाठी पंच म्हणून शिवदास कुडेसर सरपंच निमटोक तथा डॉक्टर शेळके जानकर व तसेच आमच्या गावातील सर्व कर्मचारी वृंद, शंकरराव भवानी साहेब, भरत शेळके सर, बळीराम शेळके सर यांनी सुद्धा पंच म्हणून काम केलेलं आहे. त्याबद्दल या सर्वांचं यात्रा समितीच्या वतीने पुनश्च एकदा सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. काय रे हा सुंदर चढाई बघूया. आता हा शेनगाव संघाचा 10 नंबरचा खेळाडू गुण घेण्याचा प्रयत्न करतो आहे. वाई संघ त्यांना पकडण्याच्या बेतामध्ये. सतीश फळ्यावर लय भार देऊ नको. बोलला बिडला भरती करून द्यावा लागते. तरी वजन कमी असं भजे खाई का घरात. तुला तोंड नका ऑर्डर द्याला. ठीक आहे का? ठीक आहे ना, सांगू तिकडं. ठीक आहे झाले आणि निमटोकी हॉटेल आले. एका हॉटेलमध्ये जा, 10,000 रुपये द्या भजे का. चला. सुंदर अशा प्रकारची चढाई. 4 नंबरचा खेळाडू. दोन्ही संघ सध्या अत्यंत तुल्यबळ आहेत, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत कोणता संघ विजयी होतो बघूयात. हा शेनगाव संघाचा खेळाडू वाई संघावर ताण करून गेलेला आहे. यानंतरचा होणारा सामना वा सुंदर चढाई. 1 नंबरचा खूप चांगला जंप घेण्याचा प्रयत्न केला. हा अभिनंदन. यानंतर होणारा सामना वाखारी वर्सेस बाबली तांडा. वाखारी वर्सेस बाबली तांडा या दोन्ही संघांना एका विनंती आहे की हा सामना संपताच आपण कृपया लवकरात लवकर हजर व्हायचं आहे. वाखारी वर्सेस बाबली तांडा. हा 10 नंबरचा शेनगाव संघाचा खेळाडू चाल करून गेलेला बघूयात. दोन्ही संघ तेवढ्याच बरोबरीचे बोनस घेण्याचा प्रयत्न करतो आहे. बघूया. गुण न घेता परत गुण फलक सांगा एकदा किती आहे. वाई 5 शेनगाव 3 म्हणजे 2 गुणाची आघाडी वाई संघाकडे आहे. तरी अजून भरपूर वेळ शिल्लक आहे. हा 6 नंबरचा खेळाडू बघूया. बोनस घेण्याचा प्रयत्न करतो आहे. वाई संघ त्यांना पकडण्याच्या बेतामध्ये. वाई संघाची फिल्डिंग सुद्धा तितकीच चांगली आहे आणि रायडर सुद्धा तेवढ्याच बरोबरीचे. बघूया. तरी घुसून गुण घेण्याचा प्रयत्न असफल. हा या ठिकाणी या सामन्यात 5 वाई 3 शेनगाव म्हणजे 2 गुणाची आघाडी वाई संघाकडे आहे. यानंतर होणारा सामना बाबली तांडा विरुद्ध वाखारी.
वाखारी विरुद्ध बामणी तांडा या दोन्ही संघांनी लागली तयार राहायचं आहे. खेळू नका, कबड्डी खेळायची आपल्याला. चला आता मुरत नाही पाणी, आता मुरत नाही पाणी टाकले. हा शेनगाव या संघाचा खेळाडू चाल करून आलेला बघूया. हाताने गुण घेण्याचा प्रयत्न करतो आहे. हा आणि सुंदर चढाई, 1 गुण शेनगाव या संघाला प्राप्त झालेला आहे. अत्यंत चपळाईने गुण घेतलेला आहे. वाई संघ झाला हलगर्जी झाली बा थोडी तुमची. हा चला, सुंदर अशा प्रकारचा सामना चालू आहे या ठिकाणी. अत्यंत अटीतटीमध्ये हा सामना सुरू आहे. पटकन जाऊन घेऊन लागते झपकन जाऊन घेऊन. पटकन काढा, पटकन घ्या, पटकन घ्या. सुंदर अशा प्रकारची चढाई बघूया. हा 10 नंबरचा खेळाडू चाल करून आलेला आहे. गुण घेण्याचा प्रयत्न करतो आहे. हा अतिशतेचा सामना 4 नंबरचा प्लेयर शेंगाव संघावर तयार करून गेलेला. पाहू आपल्या संघासाठी काय करतो किंवा इकडे तिकडे धावण्याचा प्रयत्न आहे. पाहू गुण मिळतो का. आणि असफल आणि आपल्या ग्राउंडमध्ये पावर येण्याची कृपा करावी. चला चला, अंपायरने खेळाडूंनी बोलू नका. चला चला, खेळाडूंनी बोलू नका. पंच योग्य निर्णय देतील त्याचा आपण. हा चला 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 चला, एंट्री. काय बघत ना आता नाही नाही. खेळाडूंनी कृपया बोलू नका. खेळाडूंनी बोलू नका कृपया. चला चला चला. सहा नंबरचा खेळाडू सुंदर चढाई बघूया. हा 1 बोनस. चला आता बोलू नका तुम्ही, बोलू नका. चला बोनस आहे, 1 गुण बोनस. शेनगावला 1 गुण. चला बोलू नका, चला बोलायचं नाही. ओके. हा वा वा, सुंदर चढाई. परत 1 गुण वाई या संघाला. खूप खूप अभिनंदन. वाई संघ व शेनगाव दोन्ही संघ सुद्धा तेवढ्याच बरोबरीने खेळत आहेत. बघूया, सुंदर चढाई. गुण घेण्याचा प्रयत्न करतो आहे. बोनस घेण्याचा प्रयत्न विशेषतः. हा आणि चला, पकड झालेली आहे. 1 गुण. बोलत नाही. कटाय कटाय 1 कटाय गुण वाई संघाला. चला, अत्यंत चुरशीचा सामना या दोन्ही संघामध्ये सुरू आहे. बघूया कोणता संघ शेवटी विजयी होतो. दोन्ही संघामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचा सामना सुरू आहे. शेनगाव संघाचे शेवटचे 2 खेळाडू या ठिकाणी शिल्लक आहेत. बघूया, खेळाडूंनी बोलू नका. खेळाडूंनी बोलू नका, विनाकारण बोलू नका. नसता अंपायर नियमानुसार आपल्यावर योग्य तो निर्णय घेऊन कार्यवाही करण्यात येईल.
पाठीमागा रेषा पण कोण इकडं कोण आहे लास्ट 5 पाठीमागं? मिनिट 5 मिनिट पूर्वीला कोण आहे? सांगा अगोदर 5 मिनिट सांगा अगोदर 5 मिनिट सांगा अगोदर. शेवटचे 5 मिनिट शिल्लक आहे. दोन्ही संघांना सूचना आहे शेवटचे 5 मिनिट या ठिकाणी शिल्लक आहेत. 10 नंबरचा हा खेळाडू चाल करून आलेला आहे. बघूया आपल्या संघासाठी काही योगदान देतो का. वाई संघ पकडण्याच्या बेतामध्ये पाय नाही गुण न घेता परत. सध्या दोन्ही संघाचा गुणफलक काय गुणफलक सांगायचं का. वाई 7 शेनगाव 5 म्हणजे 2 गुणाची आघाडी अजूनही वाई संघाकडे आहे. सुंदर अशा प्रकारचा खेळाडू जंप घेऊन गुण घेण्याचा प्रयत्न उत्तम असं खेळाचं प्रदर्शन करत आहे. बोलू नका खेळाडूंनी कृपया जास्त बोलू नका. बघूयात हा शेनगाव संघाचा खेळाडू चाल करून आलेला आहे. 4 मिनिट हा शेवटचे 4 मिनिट शेवटचे 4 मिनिट शेवटचे 4 मिनिट चालू सामन्यामधले 4 मिनिट. अरे हा सामना संपतात. बाबली तांडा 29 वाकाडे. शेनगाव संघाचा 8 नंबरचा खेळाडू चाल करून आलेला आहे. वाई संघ त्यांना पकडण्याच्या बेतामध्ये बघूयात वा सुंदर हाताने गुण घेण्याचा प्रयत्न करतोय. बोनस घेण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारचा हा खेळाडू आहे. उत्तम असा हा आणि गुण घेण्याचा प्रयत्न करतो आहे. बोनस घेण्याचा सुद्धा प्रयत्न आहे. बाकी खेळाडूंनी बोलू नका खेळाडूंनी बोलू नका. पंच निर्णय घेतील. खेळाडूंनी बोलू नका खेळाडूंनी बोलू नका खेळाडूंनी बोलू नका. चला खेळाडूंनी बोलू नका. पंचाचा निर्णय वाईवाले वाई का बोलू नका. चला 3 जण बसा. चला 3 चला 3 गुण शेनगाव. चला शेनगाव चला 3 जण बसा. चला हा चांगला खेळाडू वाई संघाचा 4 नंबरचा जंप घेऊन गुण घेण्याचा प्रयत्न करतो. बघूया आपल्या संघासाठी काही योगदान देतो का. शेनगाव संघ त्यांना पकडण्याच्या बेतामध्ये शेवटचे 3 मिनिट या ठिकाणी दोन्ही शेवटचे 3 संघांना मिनिट शेवटचे 3 मिनिट शिल्लक आहेत. बघूया 4 खेळाडू वाई या संघाचे शिल्लक आहेत. हा 8 नंबरचा शेनगाव संघाचा खेळाडू चाल करून आलेला आहे. आपल्या संघासाठी काही योगदान देतो का. टिपल लात मारून गुण घेण्याचा प्रयत्न करतो आहे. 1 गुण परत शेनगाव संघाला. बघूया हा 4 नंबरचा वाई या संघाचा खेळाडू सुंदर चढाई. 4 नंबरचा खेळाडू वाई संघाचा शेनगाव संघ त्यांना पकडण्याच्या बेतामध्ये. हा 8 नंबरचा शेनगाव संघाचा खेळाडू उत्कृष्ट अशा प्रकारचा शेवटचे 2 खेळाडू. मिनिट शेवटचे 2 मिनिट शेवटचे 2 मिनिट शिल्लक आहेत. गुण घेण्याचा प्रयत्न करतो आहे. बघूया डबल 2 खूप घुसून गुण घेण्याचा प्रयत्न. 3 खेळाडू आहेत वाईचे पकडण्याच्या बेतामध्ये. बघू सुंदर चढाई. हळूहळू जास्त फळ्याला मारला गेला कुठे कुठं का. हा चला होत आहोत पंचाचा निर्णय. चला हा हो चला 1-1 गुण दोन्ही. 1-1 गुण दोन्ही. चला वाई संघ हा चला 1-1 गुण. चला चला दोन्ही संघाला 1-1 गुण. सुंदर अशा प्रकारची चढाई. 9 नंबरचा खेळाडू आपले 4 नंबरचा नाही 9 की 4 चला दोन्ही संघ अत्यंत तुल्यबळ. अंतिम क्षणापर्यंत कोणता संघ विजयी होईल बघूया. परत 1 गुण वाई या संघाला. खारी विरुद्ध बामणी तांडा या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. 13-10 गुणफलक 13-10. 13 वाई 10 शेनगाव. बघूया अजूनही काय होईल एका मिनिटामध्ये शेवटच्या.
शेनगाव संघाचा खेळाडू चाल करून आलेला आहे. त्याला रायडर बाद झालेला आहे. एक गुण वाई या संघाला. लास्ट मिनिट हा सुंदर चढाई 4 नंबरचा वाई संघाचा खेळाडू करूया. अंतिम क्षणापर्यंत कुठला संघ विजयी होईल बघू. पंच या ठिकाणी अतिशय दक्ष आहेत. बघूया अंतिम क्षणापर्यंत हा 6 नंबरचा शेनगाव संघाचा खेळाडू चाल करून आलेला आहे. गुण घेण्याचा प्रयत्न करतो. एक गुण परत शेनगाव संघाला.